गाईज हे आमच्या सोबत नाही म्हणत तो कोणासोबत होणार नसून बरोबर आहे ना. मग काय बघा लास्टला जेवण करायचं होतं आणि आता जेवण करत बसले. पबजीची एड लागले. हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कसे असं सगळे मजेत ना. तर मित्रांनो मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते, अपलोड करते, बनवते, कारण की जरा मला तोंडाला जरा काहीतरी झालतं म्हणून आता पण आहे थोडंफार. तर आता आम्ही मी आले आईच्या इथं मामाकडं. हे बघा आता शंभू. तर आता आम्ही चाललोय. उद्या आमच्या इथं गाणे आणि पडद्या भरणार आहेत आम्ही, त्याच्यामुळं आम्ही सामान आणायला चाललोय किराणाचं. डॉन म्हणतात डॉन. बघा मग चला आता जाऊ. बाय 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 बाय. तर गाईज आता आले इथं घरी. आता आम्ही चूल पेटवणार आहे आले. चला एवढं कशाला आणलं मोठं. त्याला तर काही कामच नसतं बाबा, काय पण करत असतो आधीच तो. शी अधिक काम केलं आधी ढोळ्यात गेला आता ह्याच्या. आई काय करते? भाकरी करते. मम्मी काय करते? भाकरी भाजती. गाईज हे मला सोडून वॉफेल खायला चाललेत. हे तुमने बुरा किया मेरे साथ. पण माझा मूडच नाही गाईज. त्यांना म्हणलं पार्सल आणा येताना. जाऊ द्या पार्सल आणत्यान, आपण नंतर कधीतरी खायला जाऊ. हा मला जाऊ वाटत नाही आज, कसं तरीच होतंय म्हणून नाही गेले. हे त्याला ते गाडी चालवाय. सोम तू गाडी चालव. हा रोड पर्यंत चालव, त्याला नंतर दे आणि हळू जावा. हे बघा गाईज राजनी काय आणलंय. चॉकलेट बाउल पार्सल आणलं त्यांनी. स्वतः काय माहित खाऊन आलंय का. त्याला सांगितलेलं मला पार्सल आण. स्वतः खाऊन येऊन इथं खात असेल तर काय माहिती. करणे खाल्लं मी पहिल्यांदा चमचा खाते मी. अंगात नाही जीव. ग बस. मी सेकंड टाइम खाते. मी फर्स्ट टाइम खावते की. बुटूरनेला आणायला गेलो तर वरची ही पोरगी झोपली. हो का झोपली दिसते का. हा ही झोपली. मग आमची तर आता आहे उद्या गाणे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता आम्ही उठलेलो आहोत. सायरा झालेला आहे सकाळ सकाळी. आणि बघा सकाळ सकाळी काय. तर गाईज आपल्या इथं काय बनते. पोळी बघा, पुरणपोळी बनवणारे. आमटी इथं डाळ टाकली ना, डाळ शिजती. आणि इथं कुकर झालाय भात. नसणार आहे जाऊ. तर गाईज आपल्या इथं आज जेवण आहे, म्हणजे गाणे आहेत काळूबाईचे आणि सवासनं जेवण आहे. तर त्यासाठी पुरणपोळी, आमटी, भात, भजी, पापड, कुरड्या सगळं आहे आज आपल्याकडं. तर बघू तुम्हाला आपण संध्याकाळी खूप मजा येणार. काय रे बोल. मी आता वर बसले किचन वर. आणि बघा इथं काय चाललंय. तू या इकडे. गाईस तर आम्ही आता चाललोय हडपसरला. सामान आणायचंय जरा पूजाचं. हार वगैरे, फुलं, अजून धूप वगैरे आणायला चाललोय हडपसरला. आम्ही दोघंच चाललोय. राजन हा जाणार होता. गाईज हे आमच्या सोबत नाही म्हणत तो कोणासोबत होणार नसून बरोबर आहे ना. मग काय पेट्रोल संपलं मधीच रस्त्यात. आता बघू कोणाला तरी फोन करून बोलवतो पेट्रोल घेऊन. आणि बाकी पेट्रोल पण देत नाही. आणि पेट्रोल पंप इथून लय लांब आहे. गाडी धक्का मारून पण नाही नेऊ शकत. काहीच गाडी आणली आता इथं एक जण पेट्रोल घेऊन येणार आहे. गाईज फायनली आम्ही पेट्रोल भरलेलं आहे. आम्ही बघा किती सामान घेतलंय आणि टाइमच नाही भेटला. मम्मीला फोन केला आणि बघा फुकटचं खाते मला पण देते खा दिदी म्हणून. वाव आम्ही दोघंच आहे. मम्मीला फोन करून विचारते काय काय लागते.
गाईस तर आता आम्ही चाललोय फुलांचा वाटा घ्यायचा आणि वेणी घ्यायची आहेत 2. इथं बघू. अरे इथं तर कोणच नाही. गाईस तर आमचं सगळं सामान घेऊन झालंय. आम्हाला फक्त फुलांचा वाटा आणि वेणी घ्यायची होती, म्हणजे हार देवीसाठी. तर तेवढं नाही भेटला, तर जाताना दिसलं तर आम्ही घेऊ. कुठून पण गल्ली बोळीतनं गाड्या घालतो, याला माहिती सगळे रस्ते. मला पण माहिती तसं इथलं, आमची स्कूल पण इथेच आहे ना. इथं बघा पुरणपोळी बनवतात ते मस्त गरमागरम. वा 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 वा. बघा गाईज आपली पतंग किती टॉप नाही. लय आहे अजून. गाईज तर घरी वगैरे आलो आम्ही मगाशीच आणि ह्यांचं बघा परत पतंग उडवायचं सुरू झाले. दिवसभर एवढंच काम असतं, नुसतं पतंग उडवायचं. आणि इकडे बघा मामा झोपलेत आतमध्ये आणि त्यांचं काय चाललंय तिघांचं. पबजीची एड लागले. गाईज हे बघा काय चाललंय, आवरायचं चाललंय सगळ्यांचं. त्यांची मस्ती चालत असते. शंभू करून दाखव. ताट वाढायचं चाललंय सगळ्यांचं. आता सगळ्यांना सांगते लाडाची गवळणी की काय. बघा लास्टला जेवण करायचं होतं आणि आता जेवण करत बसले. आणि आम्हाला नाही लागली भूक. हे पण बसलंय. आम्ही सगळेजण उपाशी आहेत. काय रे बाबा. तर गाईज कार्यक्रम वगैरे झालाय आणि मी तोंडाला जरा क्रीम लावली. एक वाजले झोप की ग. किती मोबाईल बघत बसती नुसतं. गप. आता मोबाईल बघत होता, त्याला मला ब्लॉग एंड करायचंय मोबाईलने. तर यासाठी एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट.